मित्रांनो, कार सर्व्हिसिंग मध्ये, सस्पेन्शन मध्ये किंवा कार मेंटेनन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचा टाइम टू टाइम सर्व्हिस करणं आणि टाइम टू टाइम त्या त्या पार्टचं मेंटेनन्स करणं किती महत्त्वाचं असतंय बघा. कार सस्पेन्शन मध्ये छोटे छोटे पार्ट असतात, ते तर पार्ट तुम्ही टायमिंगला बदलले. जसं की आता टाटा हेक्सा गाडी आहे, तर हेवी गाडी आहे, खूप मजबूत गाडी आहे, वेटही जास्त असतंय. तर त्या कारमध्ये जास्त करून सस्पेन्शन मध्ये जे बुशिंग किट असतं, म्हणजे अशा प्रकारचे बुश येतात. हे बुश काय करतात, सगळ्या गाडीचं लोड कॅरी करत असतात. म्हणजे जे लोअर आर्म असतात, अप्पर आर्म असतात. आता हा लोअर आर्म आहे, हा अप्पर आर्म आहे. तर आता गाडीचा आपण लोअर आर्म अप्पर आर्म काढलेला, तर अप्पर आर्मच्या बुशिंगची कंडिशन बघा कशी आहे. ते पूर्ण लूज झालेला आहे आतमध्ये. तर ऍक्च्युली हा जो पार्ट आहे, हा पार्ट या ठिकाणी प्रेस केला जातो. त्या सिच्युएशनला जर हा पार्ट जर तुम्ही टायमिंगला बदलला, म्हणजे एवढा खराब होईलच्या आधी जर बदलला ना, तर तुमचं जे काही बाकीचे जे काही जसं की शॉक ऑब्झर्वर आहे, स्टेअरिंग रॅक आहे, हे जे पार्ट असतात ना, त्याची लाईफ इन्क्रीज होते. म्हणजे जर तुम्ही बुशिंग किट जर टायमिंगला बदललं, म्हणजे खराब व्हायच्या आधी थोडंसं क्रॅक गेलेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला मेकॅनिकने सजेस्ट केलं, तर त्यावेळेस बदललं ना, तर तुमच्या गाडीचा मोठा खर्च येत नाही. म्हणजे शॉक ऑब्झर्वरची लाईफ इन्क्रीज होते, रॅकची लाईफ इन्क्रीज होते. आता गाडीचं सिच्युएशन अशी झालेली आहे की हे बुशिंग पूर्ण खराब झाल्यामुळे तुम्हाला शॉक ऑब्झर्वर, स्टेअरिंग रॅक ह्या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतात. जवळपास तुम्हाला आता हे बुशिंग किट केवढ्याचं आहे, 1440 रुपयाचं बुशिंग किट आहे. टाटाचं ओरिजिनल बुशिंग किट आहे. जवळपास फिटिंग वगैरे करून तुम्हाला 5-6 हजार रुपये खर्च जाईल. पण जर तुम्ही जर ह्याच्याकडे इग्नोर केलं, तर जवळपास तुम्हाला 5-6 हजार रुपयाचा खर्च जवळपास 30 ते 35 हजारापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत सर्व्हिसिंग करत असाल त्यावेळेस तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या कारमध्ये कोणतेही अनवॉन्टेड खर्च येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.